बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा प्रेक्षकांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमचे फार जवळचे मित्र वेणगाव गावचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्याला षटकारांचा बादशाह म्हटलं जातं, ते विराजभाई आंबवणे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आलेल्या आहेत. ते लाईव्ह या मॅचला पाहत आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. लेकिन एक बहुत ही बढ़िया मैच आप सभी के सामने आएगा. स्काईरा 11 की टीम खेलती हुई नजर आएगी. मात्रेपाड़ा गेंदबाजी का तोपखाना रखने वाली टीम, तो उनके सामने इस विभाग की मशहूर टीम भूमि 11 मांडा जो मैदान पर करेगी 2-2 हाथ. मुकाबले में मजा आएगा, रोमांचक ये मैच आपको जरूर देखने को मिलेगा. लेकिन पहली बारी में क्या कुछ होगा मैदान के अंदर, इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आपको ले जाना चाहूंगा इस विभाग के मशहूर कमेंटेटर और मराठी की एक बुलंद आवाज, जिनकी आवाज की गूंज पिछली 3 रातों से इस टूर्नामेंट में गूंज रही है. हम चलेंगे राहुल चौहान सर इनके पास. राहुल सर प्लीज जॉइन अस. स्वागत है आपका कॉम बॉक्स में. हॅलो. याच दरम्यान गोरेगावचे ज्येष्ठ नागरिक जुबेरभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत. आणि सर्व बच्चे कंपनी आज यहाँ पे तशरीफ लाए, उनका ही सहर्ष स्वागत. सब बच्चे कंपनी का. थँक्यू सो मच. मानस यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सामन्यात सुरुवात. पहिला बॉल तेच थरार गोलंदाजी तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती योगेश म्हात्रेपाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. सामना हा देखील 4 षटकांचा असणार आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय जय बोले म्हात्रेपाडा, तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही एन्जॉय करताय. एका बाजूला नौशाद तर दुसऱ्या बाजूला चिंटू, अशी जोडी तुम्ही पाहता. गोंदास बुग्या हा ट्रेकर चेंडू होता. पुन्हा एकदा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॉल मात्र निघून चालला यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 बॉलवरती बीट करत असताना तुम्ही पाहता योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. टॉस जिंकला होता टीम जे बोले म्हात्रेपाडा संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम भूमी 11 मांडा संघाला. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल योगेश. यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला घेतला. गॅपमध्ये खेळले 2-2 खेळाडू पोहोचतील. चेंडूवरती कृष्णा आले. कृष्णा मात्र स्वतः संघाला चेंडूवरती येथील उत्तम फेक करतील. दरम्यान इथे एक सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना स्वतःच व संघाचं अकाउंट ओपन केलं. बॅटर तुम्ही पाहता नौशाद आणि त्याच्या साथीला चिंटू येथे सिंगल दावे करत असताना एक धावफलकावरती जोडली गेली. 4 षटकांची मॅचच्या 4 षटकाच्या बॅटमध्ये कमीत कमी 40 ते 45 धाबा इथे मात्र बनवा बाद लागतील. बॅटिंग करण्यासाठी भूमी 11 मांडा संघाला, परंतु आता सुरुवात चांगली झाली आहे टीम जय बोले म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून. श्री मलंगड या भागातून संघ दाखल झालाय म्हात्रेपाडा, तर दुसऱ्या बाजूला टिटवाळा भागातून भूमी 11 मांडा. या दोन टीमच्या दरम्यान तुम्ही ही मॅच पाहताय. एका बाजूला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तर दुसऱ्या बाजूला रफ्तार का सौदागर योगेश म्हात्रे. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय भन्नाट वेग तुम्हाला पार मिळेल. तेच थरार गोंदाजी टप्पा पडला. बॉल मात्र भरता बेकारे निघून चालला यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. 4 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केली. बेग बोलतोय योगेश म्हात्रेचा. अशाच प्रकारची गोंदाजी नेहमीच तो करत असतो आपल्या संघासाठी. ग्रामीण गटातून खेळत असताना, ओपन गटातून देखील खेळत असताना नेहमीच वर्णी लागती. ठाणे रायगड मॅच मध्ये देखील नेहमीच दबदबा कायम ठेवला योगेश म्हात्रेनं. आणि आज तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगला क्रिकेट बनावा लागेल टीम जय बोले म्हात्रेपाडा संघाचा. राईट मोर द विकेट. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. आपली देण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय. बॉल मात्र अतिरिक्त बाउन्स घेतोय, निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक चेंडू इथे मात्र डॉट फेकत असताना 5 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली आहे. आतापर्यंत 4 बॉलवरती दोन्ही बॅटरला उभे ठेवलाय आणि धावफलक पूर्णपणे स्थिरावला. अगदी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसतो. यंदाच्या सीझन मध्ये योगेश म्हात्रेनं खरं तर बेस्ट बॅटरची बेस्ट गोलंदाजीची बाई जिंकली आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक
त्या स्पर्धेमध्ये खरं तर योगेश पात्रेनं बेस्ट बॉलर हा किताब जिंकला. होंडाची बाईक फोटोस होता. यावेळेस पात्र फक्त दिशा दिले. बॉल चला बेडो आपला सिंगल येथे मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालाय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जय बोले मात्रेपाडा संघ खेळतोय मध्यचार पदे. या संघानं पलक 11 जय बोले मात्रेपाडा या नावाने खेळत असताना खरं तर जगन्नाथ स्मृती चषक जिंकला. प्रथम क्रमांक तब्बल 2 लाख रुपये प्राइस तिथे जिंकला होता. बाळू बोराडे या संघाचे पुरस्कर्ते होते एरंदडचे. परंतु या स्पर्धेमध्ये देखील आता आपल्या नावाची छाप सोडत असताना आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल फक्त 2 धाबा लॉस ऑफ 0 विकेट मला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना असेल भोज विरुद्ध गोरेगाव. या दोन टीमच्या कॅप्टननी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. भोज आणि गोरेगाव. थँक्यू सो मच. आता गर्दी वाढेल. उमर 11 गोरेगाव संघ घरच्या मैदानावरती खेळणार आहे. त्यांच्या अगेन्स्ट ओमकोंडेश्वर बोज या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बिग बॅटल. एका बाजूला कवनेन बुबेरे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला शंकर पाटील. एका बाजूला अहमर बुबेरे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला योगेश पाटील अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला अरम बोबेरे तर दुसऱ्या बाजूला किशोर देशमुख अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यमान सामना मात्रेपाडा विपक्ष मांडा. षटक क्रमांक दुसरे तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती राजेश मात्रे सज्ज होतोय. राईट नंबर द विकेट ना. स्टॅकिंग वरती पुन्हा एकदा बॅटर चिंटू. फुलटॉस होता. चांगला फटका आहे. लाफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहताय. कृष्णा मात्रे स्वतः पोहोचलाय. चेंडू थांबवतोय. दरम्यान इथे मात्र सिंगल बेतिया. सिंगल डबलला आता इथे मात्र प्राधान्य दिले जाते कारण माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये संघाचं धावफलक खालतं ठेवायचं. त्याच अनुषंगाने आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यांच्या मागे तुम्ही पाहताय खरं तर अंडर रसल ऑफ बलंगड अल्पेश मात्रेला तुम्ही पाहता. गोल्डन सिक्सर ठोकला होता. मयूर ग्रुपच्या टुर्नामेंटमध्ये समोर एक मोठा संघ होता. त्यांच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी केली आणि थेट प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तिथे जिंकला. आणि आता तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये देखील आजच्या रजनीमध्ये अंतिम रजनीमध्ये जय बोले मात्रेपाडा. राजेश पात्रेला तुम्ही पाहताय ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे योगेशने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आतापर्यंत चांगला क्रिकेट तुम्हाला राजेश मात्रेचा देखील पाहायला मिळतोय. अगदी बॅटर पॅड शंभर सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल निघून चालला. एसचे रक्षक मच्छिंद्रच्या हातामध्ये. ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मात्र संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा. चेंडू मात्र शरीरावरती आदळला. दरम्यान अपील झाली. पंचांनी अपील फेटाळली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल माहिती आहे. आणि धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल भूमी 11 मांडा संघ बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर आणि आतापर्यंत धावफलक तुम्ही पाहताय स्लो बट स्टडी हे सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. संत महाते इंद्राणी अशी सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. गोलंदाजी करत असताना चांगला क्रिकेट राजेश मात्रे त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना जय बोली मात्रेपाडा. फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय. फटका पोचला की काय डीप मध्ये खेळाडू जज करतोय. फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंकर नाद करत असताना ठोकलाय षटकार. साधावा. षटकार आलाय. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चकमा देऊन बॉल मात्र मागे चाललाय. एसच्या मागे 2 खेळाडू पाठमोरे. दरम्यान धाबा किती मिळतील तर 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. वेलकम. याच दरम्यान खरं तर या स्पर्धेमध्ये 4 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकता खूप मोठी जिम्मेदारी आमचे महेशजी धुळे सरांच्या खांद्यावरती आणि त्यांचे पिताश्री मनोहरजी धुळे साहेब त्यांचा शुभागमंत्री विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील प्रॉपर बॅटवरती नाहीये. एक सिंगल इथे मिळणार. डीप मधून खेळाडू 12च्या वेगाने येतो. योगेश चेंडूतून फेक करेल. दरम्यान एक चक्के सिंगल आणि सिंगलच्या 17 षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 13 धाबा. आमचे कैसरशाच्या बुबेरे यांचं इथे शुभागमंत्री मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मनोहरजी धुळे साहेबांना विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. या स्पर्धेचे आयोजक कैशोरबाई बुबेरे
यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. कैसरभाई बुबेरे या, आपलं सहर्ष स्वागत. गफूर बुबेरे आपण या, मंचावर बसायचंय. आपलं सहर्ष स्वागत गफूरभाई बुबेरे. षटक क्रमांक तिसरा गुरुदास सज्ज होतोय गुरुदाची बारकवरती. आज माथेरानवरून आमचे मुसाबाई देखील जोडले गेलेत. नेक्स्ट नाही तर अजून 2 सामन्यानंतर जोडले पक्ष माथेरान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर आमचे माडी धुळे तर दुसऱ्या बाजूला मुसाबाई अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जोडले पक्ष माथेरान परत बाद होतोय. दरम्यान चिंटूला तुम्ही पाहताय जर मात्र एक षटकार जरूर ठोकला परंतु आता तोच खेळाडू मैदान सोडतोय. धक्का पहिला लागेल टीम मांडर संघाला. परत बाद. गोरेगाव आणि तदनंतर जर्मन जोली पक्ष माथेरान अशी लढत होणार आहे. याची आपण नोंद घ्यायची. मिड इनिंग मध्ये टीम गोरेगावची कॅप्टन आणि टीम बोथची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचायचंय. याची आपण नोंद घ्यायची. शंकर पाटील योगेश पाटील आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचा. षटक क्रमांक तिसरा तुम्ही पाहताय गुरुदास सज्ज होतोय. गुरुदाची बारकवरती अजय यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर इथे मात्र करण्यात आला. केतन मात्रे येतात चेंडूवरती, चेंडूला फेक करते. दरम्यान एक सिंगल इथे जोडी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 14 धाबा. मनोहर काका धुळे यांचा शुभागमन झालाय. आज जोबेरी टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे मान्यवर इथे दाखल होतील. आणि बाबा टकेतला चांगला फटका. स्कोर लाईकला बॉल चाललाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. फक्त मिळेल ती सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये या मॅच मध्ये. कमीत कमी 40 ते 45 धावा बनवावा लागतील कारण समोर एक ताकदवर सगळं खेळतोय. मैदानावरती तुम्ही पाहता जय बोले मात्रेपाडा विपक्ष भूमी रेबड मांडा या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत खरं तर आपण पाहिलं दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. योगेशने धाबा खर्च केला फक्त 2, राजेशने खर्च केला 10 आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय जबरदस्त 6 धाबा खर्च करतोय गोलंदाज अजयला तुम्ही पाहता. 4 धाबा खर्च केल्या अजयनं. षटक क्रमांक तिसरं फेकत असताना 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी रमजान मामू यांचं सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. बिलाल यायचे. बिलाल उपराव जे रमजान मामू ज्यांची आपल्याला आज या ठिकाणी कमी जाणवते त्यांचे सुपुत्र बिलाल या ठिकाणी उपस्थित आहेत. या बैठ. यस थँक्यू सो मच. यस पंच 22च्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीया. फिरोज खान सर ततोदंत माहिती पोहोचवत असताना ऑन साइडला घेतलाय. पुन्हा एकदा फटका जर चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय मिड विकेटला. अजून एक जेल टिपला आहे. राजेश पात्रे तुम्ही पाहताय जवळजवळ 10 ते 12 बॉलांचं अंतर त्याने कापलं आणि धावत असताना एक चांगला जेल त्याने स्वीकारलाय. अजून एक फरदार बाद होतोय. संकेत आणि खरं तर सलामीवीर दोन्ही खेळाडू नाही आहेत. सलामीवीर आपण पाहतो नेहमीच अशोक डिंडा, अजय जयस्वाल असे चांगले चांगले खेळाडू नेहमीच तुम्हाला खेळपट्टीवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुटून पडताना दिसतात जरूर परंतु आज दोन्ही खेळाडू नाही आहेत मैदानावरती आणि त्याचाच आता बेनिफिट होतोय की काय इथे मात्र टीम जय बोले मात्रेपाडा संघाला. या दरम्यान या स्पर्धेचे आयोजक अखिलभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच साहेबाजभाई बुबेरे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे कोण
ऑन साइडला खेळलाय फटका पुन्हा एकदा फसला डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला आणि ते अजून एक फलंदाज बाद होतोय भूमी इलेव्हन मांडा संघाला अजून एक धक्का फलंदाज बाद मध्ये दाखल होतं यावेळेस जयेश राजेला तुम्ही पाहता नंबर 5 वरती जयेश राजे मध्ये दाखल होता 17 धाबा धबलकावरती जोडले गेल्या षटक क्रमांक 14 आता बारगस गुरदास्त यार होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा खरतर मागच्या बाजूला चेडूला वळवायचं होतं परंतु इथे देखील जमलं नाहीये अंपायर सिग्नलला एक धाव इथे भेदिया पंच बॅटकट के लेग बाईट्स बॅटकट याच दरम्यान ज्या दोन मान्यवरांचं आपण या ठिकाणी आगमन पाहतोय ते नय्यरभाई यासिरभाई बुबेरे या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो ही एवन जोडी या जोडीच्या मार्फत आपल्या स्पर्धेला गेली 6 वर्ष आपण पाहतो पोलीस स्टेशनचं जे परमिशन हवं असतं ते परमिशन या जोडींच्या मार्फत आपल्याला देण्यात येते त्यांचंही सहर्ष स्वागत एवन जोडी यासिरभाई नय्यरभाई वेलकम अजून एक चेंडू डॉट येतोय 3 ओव्हर 3 बॉल ते मात्र समाप्त झाले अजून एक चांगला फटका ऑन साइडला घेतला स्क्वेअर लेगला बॉल चालला डीप मध्ये खेळाडू पोहोचतो एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धाबा इथे बनतील का यस 2 धाबा बनतील देखील 2 धाबा इथे मात्र एकपटला गेला 2 धाबाच्या साथीला धाव फलक पुढे सरकेल टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 20 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत गोरदास तुम्ही पाहता ऋतिक गोरदाची मार्कवरती लेफ्ट आर्म सीमर आता बापनात आलाय धाव फलक 20 धाबा जोडल्या गेल्या या मॅच मध्ये टार्गेट थोडस छोटं सेट होईल का हे देखील पाहावं लागेल कोदून काढलाय गोपण सारखी बॅट फरवली बॉल चला ऑन साइडला बडबी केला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धाबा मिळतील का हे देखील पाहावं लागेल आणि 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न होतोय परंतु जयेश राजे यस 2 धाबा इथे मात्र एकपटल्या गेल्या 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या 1 टू गो अजित निकम सरांचा खरं तर डायलॉग आहे 1 टू गो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असतात या स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी आजची 5वी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीने दोन्ही ऑफिशियल पंच फिरोज खान सर आणि बाळा माने सर गुरदास यार ऋतिक शेवटचा बॉल बॅटची कडा घेतली तडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि आता अजून एक धक्का लागेल टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला फलंदाज बाद होतं 23 धावांचं बापक लक्ष या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातील महेशजी धुळे सर परंतु या मॅच मध्ये या धाबा इथे चेस होतील का या धाबा इथे मात्र रोखण्यात पुन्हा एकदा यश येईल टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला या मॅचचं धावतं वर्णन महेशजी धुळे धन्यवाद बोस संघ आणि गोरेगाव या दोन टीमनी नाणेफेकीसाठी यायचंय टॉस आपण जरूर करू परंतु त्याआधी आपण एक सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती खरं तर ज्या आवाजाने पूर्ण बदलापूर असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणे रायगड मध्ये साता समुद्र पार गोव्यामध्ये देखील दखल घेतली आहे नक्कीच त्यांचे महेशजी धुळे त्यांचे पिताश्री मनोहरजी धुळे काकाचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला मी स्पर्धेच्या वतीने करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनोहरजी धुळे आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय मी विनंती करेल अखिलभाई बुबेरे आपणास विनंती करतो आपण मनोहरजी धुळे यांचा शुभ सन्मान करायचा या मंचावरती धन्यवाद
आशिष सोंडे साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. आपणास विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. याच दरम्यान आदरणीय उस्मानजी अन्सारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आमचे फैजल यांचे जे चुलत सासरे त्यांना विनंती आपण या मंचावरती पाहुण्यांचं सर्वांचं स्वागत आपण करणार आहोत. आणि आता आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आमचे सज्जत बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण. मुजीबभाई आपणास विनंती आपला शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान करतोय. मुजीबभाई आपणास विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतोय. प्रमोदजी खंडागळे यांचाही शुभ आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रमोदजी खंडागळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल लाभलेत. ते प्रमोदजी खंडागळे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला टीम ओम कोटेश्वर बोथचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. ओम कोंडेश्वर बोस टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपणास. आपण टॉस पोचायचं आहे कारण टीम उमर 11 गोरेगावचे कॅप्टन इथे पोहोचलेत. त्यामुळे आपणास विनंती आपण लवकरात लवकर टॉस साठी या. यासिरबाई आणि नय्यरबाई आपणास विनंती आपण टॉस साठी या. ऐबन जोडी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम कोंडेश्वर बोस टीमचे कॅप्टन आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. आज अंतिम रात्र आहे त्यामुळे अंतिम रात्रीमध्ये आता आपण जास्त वाट पाहणार नाही आहोत. त्यामुळे आपल्यास विनंती आपण टॉस साठी या. चला टीम बोस संघाचे कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. बघ खेळाचा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल त्याआधी आपण टॉस साठी यायचं. टीम ओम कोंडेश्वर बोस आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. येस सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनमध्ये जोडले जातील आमचे बाईजी धुळे. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. धन्यवाद. दत्ता मामा बनवटे मॅचला सुरुवात होती. सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. दोन ताकदवर टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अच्छा अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत आणि अंतिम रात्रीमधील एक मोठा सामना भूमेलवन मांडा एक टिटवाळा परिसरातील एक दिग्गज संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा मलंगड विभागातील एक ताकदवर टीम अर्थात जय भोले बात्रेपाडा तुम्ही पाहतायत. 24 बॉल 23 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. एक मापक लक्ष आणि ते मात्र पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. योगेश म्हात्रे आणि त्याच्या साथीनं राजेश म्हात्रेला तुम्ही पाहतायत. ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू चाललाय. एक सिंगल आली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. राजेश म्हात्रे योगेश म्हात्रेला माहिती आहे सिंगलने मात्र धावा या धावफलकावरती सहजपणे आपण धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो आणि तो प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना चिंटूच्या विरोधात इथे ऑन साइडला आडव्या बॅटने पुढे एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल यात मात्र शंका नाहीये. 24 बॉल 23 धावसंख्येची गरज म्हटलं तर ऑलरेडी सामना खुला झाल्यासारखा वाटतो. राहुल चव्हाण सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगलला प्राधान्य दिलं जाईल. क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. भिरकावलाय बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षमय चौका. आपण पाहिलं तर DRS घेण्यात आला. बास्मन रिव्ह्यू कंपनीपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित हा चेंडू बिबर घोषित केला जाईल. परंतु तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. ते अर्थातच आमचे अजित निकम सर जॉईंट होतील कंट्रोल रूम मध्ये. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या वतीने आपण लगेच चेक करू. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीथ वाक्य. आणि आता तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी हे पाहायला मिळेल. धाबा धाव फलकावरती एकंदरीत 7 जर नो असेल तर मिळतील 8 धावा होतील.
परंतु पाहावं लागेल. चेक केलं जातं. अंपायर्स अजित निकम सर अंबाला निर्णय देतील. ऑनफिल्ड अंपायर तटस्थ भूमिकेत येतात फिरोज खान सर. कल्याणची आन बादशान. एस इट इज अ नो बॉल देन फ्रीट. 8 धावा फलकावरती आहेत. 9 वरती आलेला हा चौकार आणि आता आणखीन एक संधी मिळेल ती बॅटिंग करत असताना योगेश म्हात्रेला. राईट आर्म द विकेटने यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता अक्षरशः खोदून काढलाय. एक चिकी सिंगल या ठिकाणी खेळण्यात आली आणि या चिकी सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या ही 9 वरती पोहोचली आहे. अत्यंत चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो जय बोले म्हात्रेपाडा संघाचा. याच सीझन मध्ये आपण पाहिलं तर मागील 2 आठवड्यापूर्वी या संघाने बदलापूर नगरीमध्ये एक इतिहास रचला. जबळ आपण पाहिलं तर 60 ते 70 ग्रामीण संघांमधून आपल्या नावाचा डंका ज्याने पेटवला तर जय बोले म्हात्रेपाडा हा संघ आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे दर्जेदार आयोजक मयूरदादा पिसेकर यांची स्पर्धा त्यांनी जिंकली. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग गॉपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिसटायमिंग होता. कवचला मात्र झेल उडाला परंतु या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो क्रिकेटमध्ये हा झेल राजेश म्हात्रेचा या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. थँक्यू. याच दरम्यान बघा या स्पर्धेला चला टॉस साठी या स्पर्धेला ज्या बाबूभाई बुबेरे यांनी सर्वांना त्यांचं एटीएम खुल्लं केलंय ते बोलतात आता 2 माणसं राहिली होती या स्पर्धेमध्ये. जे डीजे वाले आणि युट्यूब वाले यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य बाबूभाई बुबेरे यांच्याकडून. चला नाणेफेक करूया. मी याशीरभाई नयरभाई यांना विनंती करतो या आपण मला वाटतं आपल्या आता शुभ हस्ते. डीजे मास्टर देखील भरपूर खुश आहेत. डीजे एम एस त्यानंतर आमच्या ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचे ऑपरेटर त्यांचे मनपूर्वक आभार आपण व्यक्त करू. कारण बाबू शेठ बुबेरे म्हटलं ना तर चर्चा 5 रात्रीमध्ये या नावाची होतीये. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला खुश करण्याचं काम हे बाबूभाई बुबेरे करतात. टॉसचा कॉल होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 9 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि दुसऱ्या बाजूला याच क्रीडा नगरीतील खऱ्या अर्थाने कसलेला संघ स्थानिक उमर 11 गोरेगाव आयोजक वर्सेस पाहुणे हा तुम्हाला सामना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जत. षटक क्रमांक 2 मध्ये संकेत. चांगले संकेत त्याला द्यावे लागतील परंतु लॉंग ऑफला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये 1 धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. या ठिकाणी म्हात्रेपाडा टीमच्या कुठल्याही फलंदाजांनी 3 बॉलला 3 षटकार मारले तर काकडवालचे हरेश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या षटकार आलेले नक्की जेव्हा मनंगड विभागातील संघ असतात ना तेव्हा हरेश भोईर विकास पावशे ही एवन जोडी असते आणि त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक देण्यात येईल टीम म्हात्रेपाडाला. काकडवाल संघ असो म्हात्रेपाडा असो त्या विभागातील नेवाळी असो अनेक संघ असतात तेव्हा त्यांचं प्रेम हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. बॉल चालला लॉंग ऑफला. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय टीम जय भोले म्हात्रेपाडा संघाला. राजेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. आपणास विनंती आपण यायचे मंचावर आपल्या मार्फत या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचचे ज्या मेडल पाहतो आपण ते प्रमोद खंडागले यांच्याकडून मिळालेत. उमर 11 गोरेगावच्या सर्व खेळाडूंना विनंती आपण स्टेजच्या डाव्या साईडला आपलं कॅप्टन वाट पाहतोय. उमर 11 गोरेगाव स्टेजच्या डाव्या साईडला यायचंय. या आपण हरेश भोईर जे भाऊजी आहेत त्यांना विनंती आपलं स्वागत. आमच्यावरती देखील भरपूर त्यांचं प्रेम आहे. या विभागात आल्यानंतर बदलापूरमध्ये सातत्याने तुम्हाला ते पाहायला मिळतील. कुठेही स्पर्धा असू दे मग हरेश भोईर विकास पावशे आणि त्यांची संपूर्ण टीम क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 23चं लक्ष असताना प्रमोदजी खंडागले तसेच बबलू आणि धावा धावफलकावरती अमीर आम्हाला सांगतायत की आता
एक मापक लक्ष असताना कदाचित 23 धावसंख्येचा एक सोपी मॅच आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन बोर्ड. अवघ्या 5 धावाची गरज आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी ऑन साइडला आणि हा विजय षटकार आलाय टीम जय बोले मात्रेपाडा संघासाठी. इथे सामना त्यांनी सहजतेने जिंकलाय. षटकार ठोकत एंड इज वेल देन ऑल इज वेल. जय भोले मात्रेपाडा संघा ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बारा दमाश ठरतो ज्याने मात्र अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज आपण अजय ठरतो या बादचा 12 दमाश ज्याने मात्र अवघ्या 3 धावा देत 2 विकेट प्रस्थापित केल्या महत्वाच्या. तो अजय ठरतोय जय भोले मात्रेपाडा संघाचा मॅन ऑफ द मॅच. या